नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत, अभ्यासात मन लागण्यासाठी आपण कोणती सेवा करायची आहे किंवा आपण देवासमोर कोणती सेवा करणार आहोत किंवा मुलांनी कोणते मंत्र म्हणायचे आहेत. तर आपण मुलांनी अभ्यास करावा, त्यांनी वाचलेलं त्यांच्या लक्षात राहावं ह्यासाठी भरपूर प्रयत्न करतो, पण मुलं काही अभ्यास करत नाहीत. त्यांचं मन एकाग्र व्हावं, चित्त एकाग्र व्हावं, त्यांनी वाचन केलेलं लक्षात राहावं, त्यांनी अभ्यास केलेला त्यांच्या लक्षात राहावा, यासाठी मी आज तुम्हाला सेवा सांगणार आहे. तर ती सेवा आहे गणपती अथर्वशीष पठण करण्याची. तर आपल्याला काय करायचं आहे, गणपती अथर्वशीष हे बुद्धी, ज्ञान आणि स्मरणशक्ती वाढवणारे अत्यंत प्रभावशाली स्तोत्र मानले जाते. नियमित हे अथर्वशीष जर आपण वाचन केले, पठण केले, तर बुद्धीला स्थिरता मिळते आणि अभ्यासातील अडथळे हे दूर होतात. आपण अभ्यासाला बसल्यावर जे काही अडथळे येतात, झोप येते, जांभळं येतात, ह्या प्रकारच्या अडचणी आपल्या दूर होतात. तर आपण काय करायचं आहे, अभ्यासाला बसण्याच्या अगोदर आपण अभ्यासाला बसत असतो त्याच्या अगोदर आपण काय करायचं आहे, एक वेळेस अथर्वशीष आपल्या डोक्यावर, आपला स्वतःचा हात असा आपल्या डोक्यावर ठेवून अथर्वशीष एक वेळेस म्हणून काढायचे आहे. यामुळे आपले मन एकाग्र होते आणि अभ्यासात आपलं मन लागतं. तर अभ्यास करण्यासाठी आणखीन एक सेवा मी सांगणार आहे तुम्हाला, गणेश मंत्र. गणेश मंत्र हा आपल्याला पण म्हणायचा आहे किंवा कमीत कमी 11 वेळेस तरी ओम श्री गणेशाय नमः हा मंत्र आपल्याला अभ्यासाला बसण्यासाठी म्हणायचा आहे. किंवा आपण अभ्यास करण्यासाठी बसलेला असतो त्यावेळेस आपलं एकाग्रचित्त होण्यासाठी आपण सरस्वती मातेचा पण मंत्र म्हणू शकतो. सरस्वती मातेचा मंत्र हा आपल्याला अभ्यासाला बसायच्या टायमाला म्हणायचा आहे, पण हा आपल्याला एक माळ जप करायचा आहे. सरस्वती मंत्र हा असा आहे की ओम ऐं सरस्वत्यै नमः हा मंत्र आपल्याला एक माळ जप करायचा आहे. तर ही सेवा तुम्ही करून पहा आणि तुमचे अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही सेवा केल्यामुळे तुम्हाला अनुभव हा नक्की येणार आहे आणि खूप चांगली सेवा आहे. तुम्ही तुमच्या मुलांना हे करायला लावा किंवा त्यांच्याकडून करून घ्या आणि अनुभव नक्की बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.